तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आता 12ला 5 मिनिटं कमी आहेत। खरं म्हणजे आम्हाला 10 वाजता निघायचं होतं, 10चे 12 वाजलेले आहेत। फक्त 12ला काहीतरी 5 किंवा 6-7 मिनिटं कमी आहेत। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर तुम्ही बघत असाल आम्ही तिघांनी सुद्धा तयारी केलेली आहे। आम्ही चाललो कुठे? तयार झाले ना? हां, मिकी माऊस पण तयार झाले ना। तर तेच तर आज आहे शुक्रवार। तर आज आम्ही कुठेतरी छान मस्त असं बाहेर फिरायला चाललेलो आहोत। तर आम्ही चाललोय बापू कुठे चाललो आपण? नेरळ जुम्मापट्टी। हां, नेरळ जुम्मापट्टी तिथे ना मिनी हिल स्टेशन आहे। तर आम्ही तिथे चाललेलो आहोत। तर ते खूप सुंदर आहे। अवतीभोवती पूर्णपणे हिरवगार असा निसर्ग आहे आणि छान तुम्ही असं आपण चालता चालता आपल्याला खूप सारे 1-2 तरी आपल्याला हां वॉटरफॉलसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील। तर पण खूप बघण्यासारखं आहे आणि नेरळचं किंवा माथेरान जुम्मापट्टी असं सुद्धा बोलतात। तर आम्ही तिथे चाललो फिरायला आणि तिथे हां आणि तिथे मिनी हिल स्टेशन आहे आणि तिथे खूप जण तिथे फिरायला वगैरे जातात। आम्ही सुद्धा चाललेलो आहोत। तर पप्पांनी बघितलेलं आहे। तर आम्ही आणि त्याच्या आम्ही दोघांनी नोकरी होतो ना। हां, पप्पा तिथे आधी माथेरान तिथे पप्पा आधी म्हणजे पप्पांची बदली झाली होती ना, तेव्हा पप्पा तिथे माथेरानला होते। तर पप्पांना माथेरानचं खूप सारं माहीत आहे, कुठले कुठे हिल स्टेशन आहेत, काही गोष्टी म्हणजे कुठले कुठले ठिकाणाशी बघण्यासारखे आहे, जिथे आपण व्हिजिट वगैरे देऊ शकतो। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आम्ही नेरळला चाललेलो आहोत जुम्मापट्टी। तिथे एक मिनी हिल स्टेशन आहे, तिथे आम्ही चाललो आहे फिरायला। तर तुम्हाला इथे खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत। आता आम्ही निघतोय। नाही गुड नाईट बोल, सॉरी गुड मॉर्निंग बोल। इथे आम्ही नेरळला पोचलेलो आहोत। तुम्ही बघू शकतात की नेरळला प्लॅटफॉर्मला उतरल्यानंतर एक डोंगर दिसतो, पूर्णपणे हिरवगार आहे म्हणजे आणि जी आजूबाजूची जी पूर्णपणे ग्रीनरी आहे ती बघून खूप छान वाटतं। तर आता आम्ही निघालेलो आहोत। तर खूप छान वाटतं आणि आम्ही प्लॅटफॉर्मवरून चालत जाताना आम्हाला इंजिन जाताना दिसला। तर ज्ञानेशने हा इंजिन बघितला, त्यानंतर त्याने मला खूप सारे प्रश्न विचारले, मम्मी हा इंजिन चाललं आहे, माझे डबे वगैरे कुठे आहेत? तर ज्ञानेशच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर आम्ही म्हणजे जो नेरळचा जो रेल्वे स्टँड आहे तो सोडून आम्ही थोडं आतमध्ये गेलो, गावामध्ये गेलो थोडं, आणि खूप भूक लागली होती।
कारण आम्ही कल्याण स्टेशनला जवळजवळ 1.5 तास उभे होतो. तर तुम्ही ते बघू शकता इथे मी 2 स्टिंग आणि एक थम्सअप घेतलेला आहे. खरं म्हणजे मला 3 स्टिंग हव्या होत्या, पण त्यांच्याकडे फक्त 2च स्टिंग होत्या. तर मी माझ्यासाठी पेप्सी मागितली होती, पण जशी ती पेप्सी टेबलावरती आली तशी लगेच ज्ञानेश बोलला की मम्मी थम्सअप मी पिणार. तर ठीक आहे, ओके. तर आम्ही ते जेवणामध्ये पनीर चिली मागवलेलं आहे. त्यानंतर चपाती आणि मटर पनीर मसाला आम्ही असं हे जेवण मागवलेलं आहे. तर खरं म्हणजे आमचा बेत वडापाव खाण्याचाच होता, पण अचानक पप्पांनी म्हणजे पप्पा बोलले की नाही आपण एक भाजी आणि चपाती मागूया, आणि ज्ञानेशला पनीर चिली खायची होती म्हणून ज्ञानेशने पनीर चिली खाल्ली. तर आता आम्ही इथे रिक्षा केलेली आहे डायरेक्ट जुम्मापट्टी. तर आता आम्ही रिक्षात बसलेलो आहोत आणि मी तुम्हाला सांगेल की ही जी जुम्मापट्टी आहे तर भाग असा आहे की पूर्णपणे हा जो रस्ता आहे ना हा पूर्ण डोंगरातून गेलेला आहे, आणि पूर्ण हा जो रस्ता पूर्ण डोंगराला असा वळसा घालून हा रस्ता वरती गेलेला आहे. जेव्हाही तुम्ही जुम्मापट्टीला तुम्ही कधी भेट द्याल ना, तर तुम्हाला ना एक गोष्ट नेहमी लक्षात येईल की ना हे जे रस्ते आहेत ना हे पूर्णपणे असं एकदम सरळ स्ट्रेट नाही आहे, तर पूर्णपणे असे चढणीला असे आपण रस्ते कसं चढतो तसं हे पूर्ण रस्ते चढणीला आहेत हे तुम्हाला जाणवेल. आणि तुम्ही ना आजूबाजूची तुम्ही झाडं बघू शकतात. उंचच उंच डोंगर आहे आणि त्या डोंगरावरती ही झाडं आहेत, आणि दोन्ही साईडचा जो परिसर आहे ना तो खूप छान पूर्णपणे हिरवा वाटतो आहे, आणि एकदम सही असा हा म्हणजे बघायला खूप छान वाटतं.
आम्ही इथे उतरलेलो आहोत. तर मी तुम्हाला सांगेल जुम्मापट्टी जे आहे ती थोडी मागे गेलेली आहे. आम्ही थोडं पुढे आलेलो आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता ही धनगरवाडी आहे. आतमध्ये धनगरवाडीला हा रोड रस्ता जातो आतमध्ये. पण आतमध्ये म्हणजे इथली जी आतली म्हणजे मधी रोड आहे आणि दोन्ही साईडला खूप सारी ग्रीनरी आहे आणि खूप सारी झाडं आहेत पूर्णपणे हिरवीगार. तर तुम्ही बघू शकता आम्ही आतमध्ये गावामध्ये एंट्री केलेली आहे आणि ही जी झाडं आहेत ना या झाडांनी ह्या रस्त्याला पूर्णपणे ना असं वाटतं की रॅप केलेला आहे. जसं आपण एखादी वस्तू कसं कागदामध्ये रॅप करून ठेवतो तशी ही जी झाडं आहेत ना तर पूर्ण रस्त्याला रॅप करून घेतले. खूप छान वाटतं, नैसर्गिक वातावरण आहे बघण्यासारखं.
गुड इव्हिनिंग गाईज. तर आम्ही इथे जुम्मा पट्टी थोडी खाली आहे, आम्ही थोडं वरती चढत आलो आहे. तर तुम्ही बघू शकतात की इथे गाड्या येतात, या साईडून पण गाड्या जातात वगैरे. तर आम्ही इथपर्यंत आलो चालत. तर आता वरती आहे ना खूप चढण आहे आणि पप्पांना नाही जमणार. पप्पा इथे बसलेत तर पप्पांना वरती नाही चढायला जमणार. पण वरती ना वॉटरफॉल आहे, धबधबा आहे आणि त्याच्यामध्ये पाणीसुद्धा येतं आणि ज्ञानेशला भिजायचं होतं. पण ठीक आहे, आता आम्ही जातो खाली. तर पुढे एक आहे ना जुम्मा पट्टी एक स्टेशन आहे, तर तिथलं मी तुम्हाला तिथलं मी दाखवेल. तर आम्ही रिक्षावाल्याला सांगितलं होतं की जुम्मा पट्टी, त्याने आम्हाला तिथे नेऊन सोडलं होतं. पण मग आम्ही बोललो की आम्हाला थोडं पुढे सोड, जिथे धबधबा आहे तिथे. तर तो बोलतो की इथे अजून पाऊस नाही पडला, अजून 5-6 दिवस पाऊस पडला ना की तुम्हाला धबधब्यावर म्हणजे धबधबा बघायला भेटेल, तेव्हा जोरात पाणी वगैरे येईल. आता काय 2 दिवस झाले धबधब्याला पाणी नाही आहे असं तो बोलला. तर मी तुम्हाला सांगेल. त्याच्यात थोडं पुढे आलो आणि पप्पांनी तिथे चहा पिला. तिथे मी विचारलं तर ते बोलतात की नाही पाणी येतं. तर काय खरं काय खोटं माहिती नाही. पण आम्ही त्या रिक्षावाल्याला बोललो होतो की आम्हाला जिथे धबधबा आहे ना तिथे नेऊन सोड. तर तो बोलतो की धबधब्याला अजून पाणी नाही आहे वगैरे, तुम्ही इथेच उतरा वगैरे. तर ठीक आहे, आम्ही उतरलो आहे, पुढे चालत आलो आहे. तर पुढे आम्ही नाही चालत जाऊ शकत, पाय खूप दुखतात. उतरण असेल तर काय वाटत नाही, चढण असेल ना तर मग पाय दुखतात. तर आम्ही इथून सरळ चालत जाऊ. जुम्मा पट्टी आहे ना, हां तिथे जाऊ, तिथे थोडं काय बघू वगैरे आणि मग रिक्षात बसून खाली जाऊ. तर या सगळ्या गोष्टी आहेत. पण इथं जे वातावरण आहे ना खूप सुंदर आहे. हां इथे ना रिक्षा भेटणार, रिक्षा खाली असतील. नाही खूप कंटाळा. हां चल हे बघ, इथून आता उतरायला खूप मजा वाटेल बा. आता इथून उतरण आहे, आता काहीच नाही वाटणार. तर ह्या सगळ्या गोष्टी. आणि मी नेरळ स्टेशनला गेली ना तर मला आहे ना काही काय बोलतात रानमेवा असतो ना तो बघायचा आहे. कारण आज आहे वटपौर्णिमा. तर ते आलवं वगैरे खूप छान छान भेटतं इथे. तर बघू काय कसं आहे ते. तर आता आम्ही गाडीत बसलेलो आहोत. तर मी तुम्हाला सांगेन ही CNG गाडी आहे. तर आम्ही ऑन द वे चालत असतानाच त्याने आम्हाला लिफ्ट दिलेली आहे. तर आम्ही बसलो. तर मी तुम्हाला सांगेल की नाही तर आम्हाला रिक्षा स्टँडपर्यंत चालत जावं लागलं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की आता हा परतीचा प्रवास आहे. खरं म्हणजे आम्हाला जी जुम्मा पट्टी आहे तिथं उतरायचं होतं, पण ठीक आहे, पप्पांना नाही चालायला जमत. पप्पांचे म्हणजे पाय आणि डोके दुखतात आणि त्यांना थोडं म्हणजे चालताना थोडा त्रास होतो. तर आम्ही विचार केला की आता डायरेक्ट घरी जायचं. तुम्ही ते बघू शकता, आम्ही रेल्वे स्टँडवरती आलेलो आहोत. तर हा प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आहे. आम्ही 2वरती म्हणजे ट्रेनची वाट बघतो. तर ते आम्हाला मुंबई CST आहे. 5:45ची आम्हाला मुंबई CST आहे. तर आम्ही या ट्रेननी प्रवास करू परतीचा. तर गुड इव्हिनिंग गाईज. आम्ही घरी आलेलो आहोत. तर आम्हाला घरी येता 8 वाजलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगेल की ना आम्ही सगळेजण फ्रेश वगैरे झालो आहे. तर आणि आता 2 दिवसापूर्वी पाऊस पडला तरीसुद्धा म्हणजे जे गरमीचं वातावरण आहे ते काही कमी झालेलं नाही आहे. फक्त पाऊस पडला की तेवढा वेळ फक्त थंडावा राहतो. पाऊस बंद झाला की पुन्हा गरमी स्टार्ट. अजूनही आपल्याला गरम होतं. म्हणजे आता ज्या गृहिणी आहेत त्यांना माहितीच असेल की हे किती गरम होतं ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की आम्ही गेलो होतो जुम्मा पट्टीला. तर आम्ही जुम्मा पट्टी थोडं पाठीमागे गेला आणि आम्ही थोडं पुढे आलो. तर जिथे धनगरवाडी ना आम्ही तिथे उतरलो होतो. तर जी जुम्मा पट्टी आहे ना तिथे सेम म्हणजे मधून रस्ता जातो साईडला. असं बघण्यासारखं एवढंच की तुम्हाला जे डोंगर आहे त्या डोंगरातून तुम्हाला धबधबे बघायला भेटतील वगैरे आणि खोल तुम्हाला दऱ्या बघायला भेटतील आणि त्यावरती खूप सारी दाट झाडी, हिरवंगार वातावरण
पूर्णपणे नैसर्गिक तुम्हाला असं वातावरण बघायला भेटेल जुम्मापट्टीवरती. तर मला तिथली व्हिडिओ क्लिप नाही काढता आली. आम्ही थोडं पुढे आलो तर एक गडबड झाली. गडबड म्हणजे अशी झाली की आम्हाला तो जो वॉटरफॉल होता ना, आम्हाला तिथे जायचं होतं, म्हणजे जिथे धबधबा होता तिथे जायचं होतं. पण रिक्षावाल्याने आम्हाला काय सांगितलं माहीत आहे का? आम्ही डायरेक्ट रिक्षा केली होती. तर आम्हाला रिक्षावाल्याने सांगितलं की त्याने आम्हाला तिथे धनगरवाडी ना, तिथे उतरवलं त्याने आम्हाला. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की म्हणजे आता 2 दिवस झाले पाऊस पडला आहे, म्हणजे धबधबा जर व्हायचा असेल ना तर जवळजवळ 8 दिवस पाऊस लागतो, तर धबधबा चांगला वाहतो. आणि आता धबधब्याला पाणी नाही आहे असं तो आम्हाला म्हणजे त्याने आम्हाला असं सांगितलं. तर मग ठीक आहे, आम्हाला असं खरं वाटलं की बाबा तो रिक्षावाला ज्या ते सांगतो त्याला माहितीच असेल, तर ठीक आहे आम्ही तिथेच उतरलो. तर ते झालं. त्यानंतर मग थोडं आतमध्ये आम्ही गेलो, फिरलो वगैरे आणि मग रिटर्न आलो. आणि मग रस्त्याच्या त्या साईडला एक कॅन्टीन होतं म्हणजे, तर मग तिथे पप्पांनी चहा पिला. मग तिथून मग आम्ही थोडं पुढे गेलो चालत चालत. तर आणि तिथे जे स्टॉल होतं तिथे आम्ही स्टॉलवरती विचारलं त्यांना की, तर ते बोलले हो वॉटर म्हणजे धबधबा आहे, त्याला पाणीसुद्धा येतं. तर आम्ही थोडं पुढे गेलो, पण जेव्हा आम्ही चाललो ना, कारण ती म्हणजे ना अशी टेकडी आहे, अशा आपल्याला म्हणजे असं चढण आहे, तर चढणीवरती चढायचं आहे. भयंकर काम आहे, आमचे पाय दुखत होते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ठीक आहे जाऊ दे, आम्ही पुढे गेलो, नंतर आम्ही रिटर्न आलो, तुम्ही बघितलंच असेल. तर येताना आम्हाला एक म्हणजे 4 व्हीलर भेटली, आम्ही त्याच्यातच बसून आलो. म्हणजे त्याने आम्हाला लिफ्ट दिली आणि त्यानेच आम्हाला सांगितलं की धबधबा आहे, त्याला पाणी कमी आहे, खूप गर्दी आहे, तुम्ही नाही गेलात ते बरं झालं, तुम्हाला काय व्हिडिओ वगैरे काढता नसते आले. तर जर तुम्हाला धबधबा किंवा असं काही इतर म्हणजे धबधबा किंवा काही इतर तुम्हाला वॉटरफॉलच्या ठिकाणी तुम्हाला जायचं असेल ना, तर जवळजवळ त्याला 1 महिना लागतो. पूर्ण 1 महिना पूर्णपणे असं पाऊस पडायला लागतो. तो पाऊस जमिनीमध्ये मुरला पाहिजे, तेव्हा जाऊन ते धबधबे वाहतात वगैरे डोंगरावरून वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ठीक आहे, पण खूप बरं वाटलं. बाहेरचं म्हणजे नैसर्गिक वातावरण खूप छान होतं. आणि नाही ते खूप छान म्हणजे दोन्ही साईडला डोंगर, दोन्ही साईडला झाडं आणि मधून रस्ता जातो, हे खूप छान बरं वाटलं. मी तुम्हाला सांगेल की आम्ही स्टेशनला 12:30 वाजता पोचलो. पण पोचल्यानंतर आम्हाला खोपोली गाडी होती, पण आम्ही स्टेशन म्हणजे प्लॅटफॉर्मला उतरणार तितक्यात ती गाडी निघून गेली. त्यामुळे आम्हाला काही वेळ आम्हाला तिथे थांबावं लागलं. त्यानंतर 12:30 ते 2:30 वाजेपर्यंत आम्ही तिथे स्टेशनलाच बसून होतो, कारण आम्हाला 2:26ची गाडी होती, म्हणजे 2:30ची गाडी होती. खोपोली गाडी होती डायरेक्ट. बाकी एक खोपोली गाडी होती, म्हणजे ती प्लॅटफॉर्मला आली पण अनाऊन्समेंट झालीच नाही, त्यामुळे तीसुद्धा मिस झाली. तर आमचा असा विचार होता की चला बापरे, आता जवळजवळ 2 तर वाजून गेले, तर आपण घरी जावं वगैरे. तर तरी पण आम्ही तिकीट तर काढलाच होता ना नेरळचा, म्हणून विचार केला बाबा चला आता नेरळचा तिकीट काढलायचं आहे तर मग जाऊन येऊ, म्हणून आम्ही गेलो. तर खूप आणि अगदी थोड्या वेळासाठी आमची ट्रेन निघून गेली. जवळजवळ आम्ही दीड तास तरी आम्ही तिथे उभे होतो प्लॅटफॉर्मवरती, स्टेशनवरती. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तेच. तर मग आता 9 म्हणजे आता जवळजवळ 8:45 झालेले आहेत. आता आम्ही म्हणजे आता पप्पांनाही भूक लागत, आम्ही जेवतो. तर जेवणासाठी सिंपल मिळताना वडापाव आणि म्हणजे 1 लादी पाव, 4 वडे आणि मी कांदा भजी घेऊन आलेली आहे. आणि येताना आम्ही काही आंबे आणलेले आहेत, तर ते आंबेतनं मी आता ते कापते. तर हे असं नाश्ता टाईप जेवण आहे, त्याला आम्ही पटापट जेवण घेतो. आणि खूप बरं वाटलं आम्हाला, तर म्हणजे बाहेर पडलो तर. पण कसं आहे ना, आमचं चालणं जास्त झालं, त्याच्यामुळे ना आम्हाला वरती काही चढता नाही आलं, कारण आम्ही जवळजवळ 1.5 तास प्लॅटफॉर्मवरती उभे होतो. आणि ट्रेनमध्ये पण जेव्हा आम्ही गेलो तेव्हा म्हणजे गर्दी होती, बसायला जागाही नव्हती, त्यामुळे पायसुद्धा दुखत होते. तर ठीक आहे तरीसुद्धा. तर आणि कसं आहे ना, आपल्याला जोपर्यंत कुठे आपण बाहेर जातो, बाहेर पडतो, तर त्यासाठी आपल्याला योग्य असा सल्ला लागतो. म्हणजे आपल्याला पूर्णपणे इन्फॉर्मेशन हवी असते की बाबा तिथे कसं जायचं, काय जायचं, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आपल्याला एकतर स्वतःची गाडी हवी असते, जे की आपण जाऊ शकतो, नाहीतर एकतर आपण भाड्याने गाडी आपल्याला ती करावी लागते.
आणि त्यासाठी पूर्ण आपल्याला इन्फॉर्मेशन हवी असते, असं आहे. पण ठीक आहे, आम्ही गेलो. खरं म्हणजे आम्हाला वॉटरफॉल बघायचा होता, पण त्या वॉटरफॉलला जास्त पाणी नव्हतं, गर्दीसुद्धा अफाट अशी गर्दी होती. त्यामध्ये मला व्हिडिओ क्लिप नसती काढता आली. शुक्रवार कंपन्यांची लोक आहे ना. हां. तर ठीक आहे, पण तरीसुद्धा मी आता बघू पावसाळा वगैरे संपला ना तर नक्कीच मी कुठल्या तरी एका वॉटरफॉलला नक्की व्हिजिट देण्याचा प्रयत्न करू. बघू कसं काय वगैरे. आता मी पटापट जेवण घेतो. तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या.